आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातल्या कोठली इथे उभारण्यात आलेल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या 4 इमारतींचं लोकार्पण आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते काल झालं। आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण सोपं व्हावं यासाठी आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात पहिली आणि दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना आदिवासी बोलीभाषेत शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं डॉक्टर गावित यांनी सांगितलं। पहिली ते 12वी पर्यंत शिकणाऱ्या आदिवासी मुलींसाठी सर्व सोयींनी युक्त 4 भव्य इमारती असलेली ही राज्यातली पहिली ISO नामांकित आश्रमशाळा आहे। या आश्रमशाळेत 533 मुलींना प्रवेश देण्यात आला आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातल्या 7 गावातल्या पाणीपुरवठा योजनांचं भूमिपूजनही डॉक्टर गावित यांनी केलं। नटावत धरणातून या गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे। यासाठी 18 कोटींहून अधिक रुपयांचा निधी देण्यात आला आहे। हर घर नल योजनेअंतर्गत प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवलं जाणार आहे। यावेळी खासदार डॉक्टर हिना गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित उपस्थित होत्या।